आजही शेतकरी आपली शेती वाचवण्यासाठी आंदोलन करताना दिसत आहेत. त्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. मला सांगा, हा संघर्ष कधी थांबेल का? गडचिरोली तालुक्यातील चामोर्शी येथील जयरामपूर परिसरातील अशी अनेक 13 गावे यांची जमीन MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी अधिग्रहित केल्या गेली. त्या विरोधात शेतकरी आपली शेती वाचवण्यासाठी भूमी अधिग्रहणाच्या विरोधात आंदोलन करताना दिसत आहेत. नेहमी शेतकऱ्यांवरच अशी वेळ का येते? जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यावर नेहमीच अशी वेळ का येते? कधी शेती पिकते तर कधी पिकत नाही, तर कधी दुष्काळ पडतो तर कधी पूर येतो. पुरामुळे शेतीची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. तरी पण शेतकरी स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करतो, घाम गाळतो, कारण ती त्यांच्या हक्काची शेती असते. जर हक्काची शेती जर हिरावून घेतल्या जात असेल तर ही घटना किती वेदनादायक वाटते. MIDCमुळे 13 गावांची शेती ही संकटात आलेली आहे. त्या भूमी अधिग्रहणाच्या विरोधामध्ये 13 गाव आपली जात पात विसरून एकत्र येऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले व आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. ही तर फक्त आंदोलनाची सुरुवात आहे. पुढे काय होणार? 13 गावांचा एकच निर्धार, शेती वाचवायचीच.